याला मात्र सगळ्या बांधवांनी, विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्याविषयी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचे समाजाने, अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती, कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं, त्याच्यातून सगळेच जागे होणार आहेत. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एक आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झाल्या नाही, पुढं काय करणार हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागं काय केलं तेही कोणाला माहीत झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण बाद ठरलो की यांचं करायच्या अगोदर सगळं उघडं पडलं, सगळं भांडं पडलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या हाता लक्षात आलं असं. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय. मी जोपर्यंत जीवन देत तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचे. आपण निश्चित करून दिले करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाहीयेत त्याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती, हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला की नाही